नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी सांगली मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे। यावेळी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदावर महायुतीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे। विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली। मागील निवडणुकीत बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने यावेळी राजकीय डावपेच यशस्वी करत सत्ता हस्तगत केली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत यावेळी भाजपाने मोठा विजय मिळवला आहे। भाजपच्या राणी भोरे यांची सभापतीपदी तर शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजोळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली। आताचं संख्याबळ पण सांगा। नमस्कार, मी सौ राणी सचिन भोरे। आज माझी सभापतीपदासाठी निवड झाली आणि मी प्रथम आभार मानेन ते समान हक्क समान अधिकार मिळवून देणारे कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मातक समाजासाठी अविरत झटणारे लोकशाहीर अनुभव साठे, तसेच स्त्रीतांत्रिक शिक्षणाची मूर्तवेळ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले, तसेच स्वराज्य स्थापन करण्याची शिकवण देणाऱ्या जिजामाता व स्वराज्य स्थापन करणारी शिवराय, तसेच खऱ्या अर्थानं माणुसकीची शिकवण देणारे थोर महान आणि विद्वान संत पिढी जी होऊन गेली त्या सर्वांना माझा विनम्र कोटी कोटी माझा प्रणाम। आणि त्यानंतर मी माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीचं मी आभार मानेन की भारतीय जनता पार्टीने मला आज सभापती माझा विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमधून मला सभापतीपद मिळालं। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा तर मी आभार मानतेच आहे सर्व। त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, तसेच शिवसेना एकनाथजी शिंदे गटाचं, तसंच निशिकांतदादा पाटील, संजय काका पाटील, तसेच बजरंगदादा पाटील, हां, आणि डॉक्टर तर या पदाचे किंवा या ह्याचे मेन आद्य दैवत म्हटलं तरी काय हरकत नाही, जे आपल्या मिरज तालुक्याचे लाडके आमदार माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वानं त्यांनी जो मिरज तालुक्याचा अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी काम केलं, समाजकार्य केलं। आणि आज मी या पदावर आहे ती मातक समाजाची, भारतीय जनता पार्टीची तर मी सभापती आहे, पण खऱ्या अर्थाने आज मातंग समाजातील आणि कौलापूर गावातील आज मी पहिली महिला सभापती आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। यासाठी मला खऱ्या अर्थानं आज मी इथं पोहोचले ते फक्त शिवसेना गटाचे पांडुरंग इंगळे तात्या यांच्यामुळे। त्यांनी धाडस केलं आणि त्यांनी केस उभी केली आणि ती केस उभी झाली म्हणून मी आज इथं आहे। आणि मी आज सर्वांच्या समोर मी सांगते, आज त्यांच्या भाऊंचे उपकार, तसंच भारतीय जनता पार्टीचे उपकार, तसंच पांडुरंग इंगळे तात्या यांनी जे त्यांना उपसभापती देतो म्हणून जाहीर पण झालेलं आणि हे पण झालं, त्यात ते त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी खरी माणुसकी आज आपल्याला दाखवली। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये हे खरं महत्त्वाचं आहे की असं म्हणतात लोक की म्हणजे BJP म्हटलं की जरा दृष्टिकोन वेगळा पडतोय, पण आज माझ्या पाठीमागे कोणताही वारसा नाही की राजकीय नेतृत्वाचा। आणि आज मी अगदी सर्वसामान्य मी महिला आहे घरातले, आणि त्या खऱ्या अर्थानं आज मी पांडुरंग इंगळे तात्यांचं, भारतीय जनता पार्टीचं, राष्ट्रवादी गटाचं मी खरंच पुन्हा एकदा मी आभार मानते। मिरज पंचायत समितीचे सभापती उपसभापतीची निवडणूक संपन्न झाली। बऱ्याच घडामोडी झाल्या गेल्या, कोर्ट कचेऱ्या झाल्या, पण कोर्टानेही नीतीला बरोबर सांभाळून आमच्याबरोबर न्याय दिला, मंत्रालयानेही आमच्याबरोबर न्याय दिला आणि जे जनतेला अपेक्षित होतं ते आज घडलं। आज आमच्या भोरे मॅडम इथं सभापती झाल्या, आज आपल्या शेजोळ मॅडम आता इथं उपसभापती झाल्या। आणि हे करत असताना निश्चितच की प्रयत्न तर बऱ्याच सगळ्यांनी केलं, पण शेवटी ह्याच इथं जागेवरती आम्ही ह्यात अंदाजमध्ये झालं, तुमचं सुख समाधान तुम्हाला पावलं, पण काहीतरी भाषणामध्ये आमचे बाप काढणं, हे करणं ते करणं, आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की पंचायत समिती आता ताब्यात घ्यायला लागते। आणि पंचायत समिती ताब्यात घेताना आम्ही प्रक्रिया चालू केली। आज परिस्थिती ही झाली त्यांच्यावर, विरोधकावर, की आज त्यांना फॉर्मही भरता आला नाही। त्यामुळं आज एवढी मोठी हार पत्करून ज्या लोकांनी आमचे बाप काढले त्या लोकांना आज चांगला फटकार मिळाला गेला। आणि इथून पुढं पण जर आमच्या वाटेला तुम्ही जाल तर आम्ही आमच्या परीनं जे करणार ते आम्ही करू। अशा माध्यमातून आज इथं पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आज ज्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली, पवार वहिनींनी साथ दिली आम्हाला, शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांनी साथ दिली आम्हाला,
आज चंद्रकांत दादांनी आम्हाला सगळं साथ दिली, गोरे साहेबांनी आज मंत्री महोदयांनी साथ दिली, संजय काकांनी साथ दिली आणि त्याच्याबरोबर सगळे सदस्य आमचे जे सदस्य आमच्याकडे आले त्यांच्याकडे कोण राहिले का नाही जरा बघायला लागेल आता, कारण कोण नव्हतं. पण जे सदस्य त्यांचे आमच्याकडे आले, आमच्याबरोबर युतीमध्ये सामील झाले आणि आमचे सदस्य त्यांचंही मी धन्यवाद देतो की त्यांनी पक्षावर विश्वास ठेवला, पक्षश्रेष्ठतेवर विश्वास ठेवला गेला. आणि ह्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्याबरोबर जे आमचे कार्यकर्ते राबले, सिनियर कार्यकर्ते ज्युनियर कार्यकर्ते सगळे राबले, त्यामध्ये सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्यामध्ये मोठं सॅक्रिफाईस केलं, आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या तात्यांनी आम्हाला खूप साथ दिली, त्याबद्दल तात्यांचं सगळ्यांच्या वतीने मी अभिनंदन करेन आणि त्यांचा आभार मानेन. आणि निश्चितच इथल्या लोकप्रतिनिधींना निश्चितच पंचायत समिती ह्या माध्यमातून सगळ्या तालुक्याची असतील, गोरगरिबांची कामं असतील, कुठली कामं असतील ते कामं करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयास करू आणि निश्चितच ते पुढाकार करू. जी थांबलेली पंचायत समिती आता पळायला गेलेली आपल्याला दिसेल, त्या दृष्टिकोनातून आम्ही विकास करायचं माध्यम आम्ही घेऊ. या दृष्टिकोनातून आज हे निवडणूक पार पडली, शांततेने खूप पार पडली. त्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटचे मी धन्यवाद देईन, आभार मानेन, प्रशासनाचा आभार मानेन, मीडियावाल्यांचं पण आभार मानतो की हे शांततेनं निवडणूक पार करण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद. मागील निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने प्रभावी रणनीती आखली होती. भाजपाच्या काही मित्र पक्षांना आपल्या बाजूने वळवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले होते. मात्र विजयानंतर माजी खासदार संजय काका पाटलांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीनिमित्त या ठिकाणी आपण सगळे पत्रकारांच्या समोर हा सगळा विषय मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं तर माणसांना आभाळ ठेंगणं वाटायला लागलं आणि आमच्या सहकार्यांना, मोठ्या राज्य मंत्रिमंडळातल्या काम करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या बापापर्यंत पोचण्याची वेळ सुरू झाली. त्यामुळं हिसका दाखवण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी तो हिसका दाखवला. आमच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांच्या बापापर्यंत जाऊन राजकारण सुलभ होणार नाही हे पुन्हा मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीनं दाखवून दिलं. आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश भाऊ आहेत, निशिकांत दादा आहेत, पलीकडं आमचे बजरंग भाऊ आहेत. सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा ही निवडणूक झाली. निवडणुकीला त्यांनी अर्ज भरला नाही, बहिष्कृत म्हणून या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसती. पण सत्ता बदल हा घडू शकतो. कोण कुठं आहे याच्यापेक्षा माणसं कोणाबरोबर आहेत हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलेलं आहे. आज मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती आज विजयी झालेली आहे. गेल्या वेळेला सुद्धा शिवसेना, भाजप आणि महायुतीचं बहुमत होतं, परंतु आमच्या शिंदे गटाच्या एका पंचायत समिती सदस्याला त्या ठिकाणी अपहरण करून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सत्ता मिळवली होती. त्याला न्यायालयानं कौल दिला आणि आजची ही निवडणूक लावली. आणि याच्यामध्ये बहुमतानं म्हणण्यापेक्षा बिनविरोधच त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती या ठिकाणी मिरज पंचायत समितीमध्ये निवडून आलेला आहे. भविष्यामध्ये या महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणे या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्रित प्रयत्न करू. आणि हे जे असे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा जो काय चुकीचा कारभार चाललेला होता त्याला निश्चितपणानं आळा घालू आणि जनतेच्या प्रश्नाला न्याय देऊ एवढं वचन मी या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून देतो. पण आज या ठिकाणी ही निवडणूक बिनविरोध का झाली? कारण की महाविकास आघाडीचे सभापती होते, मग त्यांनी आता यावेळी का? तर गेल्या वेळेला अपहरण करून झाली, परंतु आत्ता आमचं बहुमत हे पहिल्यापासूनच होतं. हे बहुमत गेल्या वेळेला दिसलं नाही, परंतु आता आम्ही सगळे एकत्र आलो आणि एकत्रितपणे निवडणूक लढवल्यानंतर आज काँग्रेस राष्ट्रवादीला अर्ज दाखल करायचं धाडस त्या ठिकाणी झालं.
मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली. ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर सत्तेची समीकरणे बदलली. महाविकास आघाडीच्या बाजूला गेलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष, ज्यामध्ये विद्यमान उपसभापती हे देखील भाजपाच्या बाजूने गेल्याचे पाहायला मिळालं. या जोरावर नव्या निवडीत भाजपाने सत्ता हस्तगत करत मागील पराभवाचा वचपा काढला. तर महाविकास आघाडीसह खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.